नमस्कार मित्रांनो, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। बघा, नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामधील इतर महानगरपालिकांच्या सुद्धा जाहिराती येतच आहेत आणि त्या अनुषंगानं आपल्या या नवी मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 30 वेगवेगळ्या पदांच्या जाहिरातींमध्ये 2 पदं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये एक आहे, लक्षात ठेवायचं की GNM, एक आहे GNM आणि दुसरं लक्षात ठेवायचं ANM। ठीक आहे, लक्षात ठेवा या दोन्ही पदाच्या संदर्भामध्ये जी इत्थंभूत माहिती आहे ते आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यामध्ये एकतर याच्यासाठी क्रायटेरिया काय, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, अभ्यासक्रम काय आहे, जागा किती आहेत आणि त्याबाबतची इतर संपूर्ण माहिती आजच्या या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल। तत्पूर्वी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे GNM असेल किंवा ANM असेल यासाठी आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बॅच सुरू केलेली आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर मूळ फीस त्याची 3499 रुपये आहे आणि पाडव्याच्या निमित्तानं आपण ही ऑफर ठेवलेली आहे की 1 एप्रिल, लक्षात ठेवा 1 एप्रिल या अगोदर जर तुम्ही ही बॅच घेतली तर तुम्हाला ती मिळणार आहे 2499 रुपयामध्ये। ठीक आहे, बॅचची वैशिष्ट्य, अनुभव आणि तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन असेल, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल, किती वेळा लेक्चर हे पाहता येणार आहे, त्याचबरोबर परीक्षा PDF फॉर्मॅटमध्ये नोट्स तुम्हाला उपलब्ध असतील आणि विषयामध्ये कोणते कोणते विषय बघा, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GK आणि तांत्रिक अभ्यासक्रम सुद्धा याच्यामध्ये असणार आहे विथ नोट्स। तांत्रिक अभ्यासक्रमाच्या सुद्धा इथं नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण याच्यामध्ये PYQ सेशन्स हे मोठ्या प्रमाणामध्ये घेणार आहोत। मागचे जे काही PYQ आहेत ते पूर्णपणे इथं विश्लेषित करून घेतले जातील। चालेल, चला आपल्या या मूळ मुद्द्याकडे येऊया। तर बघा, नवी मुंबई महानगरपालिकेची ही जाहिरात आहे 27/3/2025 या दिवशीचं हे सर्क्युलर, लक्षात ठेवायचं की जाहिरात आपल्याला आलेली पाहायला मिळते आणि त्यामध्ये एकूण जर बघितलं तर गट क आणि गट ड मधील एकूण किती 620 पदांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि लक्षात ठेवा त्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की प्रामुख्यानं फॉर्म भरण्याची डेट काय आहे तर 28 मार्च पासून, लक्षात घ्या 28 मार्च 2025 पासून फॉर्म भरण्याची डेट आहे आणि जी फॉर्म भरण्याची शेवटचा दिनांक आहे तो आहे 11 मे 2025। लक्षात ठेवा 28 मार्च ते 11 मे या कालावधीमध्ये हे फॉर्म भरण्याची प्रक्रिया राबवली जात आहे। ठीक आहे, मग आता पाहूया आपण याच्यामधील आपले पद। ठीक आहे, त्यामध्ये पहिलं पद आहे ते म्हणजे स्टाफ नर्स, याला नर्स मिडवायफरी किंवा आपण ज्याला GNM म्हणतोय, गट क श्रेणीमधलं या ठिकाणी याची वेतन श्रेणी किती आहे S13, म्हणजे जवळपास 45,000च्या आसपास ही या ठिकाणी तुम्हाला पेमेंट असणार आहे। 35 हे बेसिक असणार आहे आणि त्याच्यामध्ये मग बाकी ऍडिशन्स असतात। त्यामध्ये इथं जर बघितलं तर एकूण पदसंख्या नेमकी किती आहे तर लक्षात ठेवा एकूण पदसंख्या ही 131 आहे। ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला पाहत असताना बघा इथं जर बघितलं तर अनुसूचित जाती याला आपण काय म्हणतोय तर SC म्हणजे 13 जागा आहेत। त्याच्यानंतर अनुसूचित जमाती यासाठी 10 जागा आपल्याला पाहायला मिळतात। विमुक्त जाती इथं 2 जागा आहेत अ। ठीक आहे, त्याच्यानंतर भज, ठीक आहे, भटक्या जमातीला जागा नाहीये, भटक्या जमाती क म्हणजे आपण याला NTC म्हणतोय त्याला 2 जागा आहेत, भजड NTD ला 2 जागा आहेत। त्याच्यानंतर जर बघितलं 1 जागा पुढे या ठिकाणी विमाप्र, त्याच्यानंतर इतर मागास वर्ग जे आहे आपण OBC म्हणतो यासाठी 29 जागा आहेत। शैक्षणिक, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग ज्याला आपण SCBC म्हणतो 13 जागा आहेत। EWS ला जर बघितल्या 13 जागा पाहायला मिळतात आणि ओपन साठी जवळपास या ठिकाणी 46 जागा आहेत। आता ओपन मध्ये जर बघितलं तर 15 जागा या सर्वसाधारण आहेत, 14 जागा या महिलांसाठी आपल्याला राखीव असलेल्या पाहायला मिळतात। ठीक आहे, बाकी माजी सैनिकसाठी 7 जागा, त्याच्यानंतर जर बघितलं अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी 5 जागा, खेळाडूसाठी 2 जागा आहेत, त्याच्यानंतर जर बघितलं प्रकल्पग्रस्तांसाठी 2 आहेत आणि भूकंपग्रस्तांसाठी 1 जागा। अशा पद्धतीने या जागांचं वितरण कोणाचं आहे तर लक्षात ठेवा GNM साठी या ठिकाणी हे जागांचं वितरण आपल्याला पाहायला मिळतं। मग यासाठी जर बघितलं तर शैक्षणिक अर्हता काय म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स काय लागतात तर प्रामुख्याने लक्षात घ्या मान्यता प्राप्त विद्यापीठाची BSc नर्सिंग या विषयाची पदवी असली पाहिजे किंवा लक्षात ठेवा किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा याला आपण HSC म्हणतोय
SC, ठीक आहे, किंवा आपण याला 12वी म्हणतोय, 12वी पास असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवायफरी या विषयाची पदविका, ज्याला आपण या ठिकाणी काय डिप्लोमा म्हणतोय, तो आपला कंप्लीट असला पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवा, एक तर BSc नर्सिंग असावं किंवा तुमच्या या ठिकाणी 12वी नंतर हा नर्सिंगचा जो काही GNMचा डिप्लोमा आहे तो झालेला असावा. त्याच्यानंतर परिचारिका म्हणून शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील किमान 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. व तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा या ठिकाणी 2 वर्षाचा अनुभव मिळवू, 2 वर्षाचा जे काही अनुभव आहे तो तुमचा असेल तरी चालणार आहे. ठीक आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा नोंदणी आवश्यक आहे, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आहे मराठी भाषेचे ज्ञान, त्याला काहीच म्हणजे हे नाहीये, तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असतं, आपल्या TC वरती तो असतं तिथं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जर गेलं तर ही झाली आपली GNMच्या बाबतीमध्ये. आता आपल्याला पाहता येईल ANM साठी काय क्वालिफिकेशन्स आहेत बघा. ठीक आहे. इथं जर बघितलं तर ANM पाहत असताना बघा एकूण जागांचा तपशील किती आहे, 38 जागा एकूण असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यापैकी या ठिकाणी जर बघितलं अनुसूचित जाती या ठिकाणी SC साठी 8 आहेत, ST ला जागा नाहीये, त्याच्यानंतर विजा ला जागा नाहीये, त्याच्यानंतर भटक्या जमाती ज्याला आपण या ठिकाणी 1 ब साठी 1 आहे, भज भटक्या जमाती क साठी 2 आहेत, त्याच्यानंतर बज ड म्हणजे NTD 1 आहे. त्याच्यानंतर जर बघितलं जागा नाहीये. इतर मागास वर्ग जे आहेत त्याला आपण याला OBC म्हणतोय, ते इथं विशेष मागास प्रवर्ग आहे बरं, ते SBC म्हणतात याला, SBC इथं जागा नाहीये. इतर मागास वर्ग OBC साठी 4 जागा आहेत. सामाजिक शैक्षणिक जो काही SCBC आपण म्हणतोय त्याला या ठिकाणी 4 जागा आहेत, EWS ला 4 जागा आहेत आणि ओपनला 14 जागा आहेत, असे एकूण 38 जागा आहेत. त्याच्यापैकी जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल ओपन मध्येच जे ते अंशकालीनला 1 आहे, माजी सैनिकला 2 जागा आहेत, त्याच्यानंतर खेळाडूला 1 जागा आणि प्रकल्पग्रस्तासाठी 1 जागा, अशा पद्धतीने. आणि महिलांमध्ये जर बघितलं 5 जागा सर्वसाधारण आणि 4 जागा या महिलांसाठी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीने एकंदरीतरित्या या ठिकाणी काय रे तर या जागांचा तपशील आहे. मग त्याच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय, एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स काय लागतात, तर महाराष्ट्र राज्य म्हणजे तो तुमचं डायरेक्टली 12वी असलं पाहिजे. ठीक आहे. माझे शिक्षण मंडळाची शालांत प्रमाण परीक्षा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे या ठिकाणी 10वी उत्तीर्ण पाहिजे. ठीक आहे. 10वीच्या नंतर काय पाहिजे तर लक्षात ठेवा, इथं शासन मान्य संस्थेचा ANM हा या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा लागतो, म्हणजे ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. मिडवाईफ याचा सुद्धा एक डिप्लोमा आहे, तो इथं कंप्लीट असावा लागतो. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. आणि मराठी भाषेचे ज्ञान हे या ठिकाणी या पदासाठी आवश्यक असणार आहे. गट क आहे आणि याची जी काही वेतन श्रेणी आहे S8 आहे. ठीक आहे. या पद्धतीनं हा तुमचा तपशील आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे काही तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर निश्चितपणे फॉर्म भरायचा आहे सर्वांनी. तुम्ही इथं याच्या गरज नाहीये, इथं जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला काही गरज नाहीये त्या अनुभवाची, ज्याला एक्सपिरियन्स आपण म्हणतो. ठीक. इथं GNM साठी एक्सपिरियन्सची गरज या ठिकाणी आहे, ANM साठी एक्सपिरियन्सची गरज असत नाही. ठीक आहे. तुम्ही डायरेक्टली 10वी असाल, त्याच्यानंतर ANMचा कोर्स झालेला असेल, रजिस्ट्रेशन असेल आणि मराठी भाषेचं ज्ञान असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. हा तपशील आहे, त्याच्यासाठी आवश्यक असणारा हा आता एकंदरीत या ठिकाणी क्वालिफिकेशन्स आहेत. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं आपल्याला पाहता येईल की या ठिकाणी याचा सिलेबस नेमका काय आहे. ठीक आहे. GNMचा जर बघितला तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल काय अभ्यासक्रम दिला त्यांनी, मराठी 10, इंग्रजी 10, सामान्य ज्ञान 10 आणि बौद्धिक चाचणी 10 असे या ठिकाणी जर बघितलं 40 प्रश्न. ठीक आहे. हे असतील नॉन टेक्निकलचे आणि संबंधित विषय म्हणजे तुमचा GNMचा असेल कोर्स जो झालेला आहे GNMच्या संदर्भामध्ये या ठिकाणी तुम्हाला 60 प्रश्न असणार आहेत. लक्षात ठेवा 60 प्रश्न हे तुमच्या विषयाशी संबंधित असतील. त्याच्यानंतर बघा मराठी व भाषा दोन्ही भाषेमध्ये परीक्षा असेल, 100 प्रश्न असतील, 200 मार्क आणि 2 तास वेळ असणार आहे, म्हणजे 120 प्रश्न 120 मिनिटं तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असतील. आणि वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा हा पेपर पॅटर्न असणार आहे. आणि त्यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे की ही परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाईल. चालेल. चला त्याच्यानंतर बघा आपण या ठिकाणी ANMचा पाहूया. ANM या ठिकाणी ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आपण हा पाहत असताना याच्यामध्ये सुद्धा मराठी 10, इंग्रजी 10, सामान्य ज्ञान 10
बौद्धिक चाचणी 10 आणि संबंधित विषयी 60 अशा प्रकारे या ठिकाणी हे प्रत्येकी इथं तुम्हाला मार्क म्हणजे नॉन टेक्निकलचा जो पोर्शन आहे ते 40 प्रश्न असतील आणि 60 प्रश्न हे तुमच्या ANM च्या संदर्भामध्ये असणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथला जो दर्जा आहे तो 12वीचा असणार आहे आणि इथं जर बघितला तर पदवीचा दर्जा असणार आहे. ठीक आहे. पुढे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये पेपर असेल. 100 प्रश्न 200 मार्क, 2 तास वेळ म्हणजे 120 मिनिटाचा वेळ असेल आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची ही पेपर असणार आहे. अशा पद्धतीनं साधारणतः एक अभ्यासक्रम यांनी घालून दिलेला आहे. डिटेल अभ्यासक्रमासाठी आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. आणि त्याचबरोबरीनं या ऍप वरती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काही डेमो लेक्चर्स आहेत ते तुम्ही काय करू शकता, पाहू शकता आणि नंतर तुम्ही बॅच सुद्धा जॉईन करून घेऊ शकता. JNM असेल ANM असेल दोन्हीसाठी ही बॅच तुम्हाला उपलब्ध असणार आहे. ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी या ठिकाणी या नंबरवरती संपर्क साधायचा 96 89 66 56 11 किंवा 97 93 92 41 41 या नंबरवरती सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता किंवा डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ती डाउनलोड करून त्यावरून ऍप डाउनलोड करा आणि ऍप वरून सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करून घेऊ शकता. काही शंका असेल तर या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. ठीक आहे. या दोन्हीपैकी कोणत्याही नंबरवरती संपर्क साधला तरीही चालणार आहे, तुम्हाला ती मदत या ठिकाणी केली जाईल. ठीक आहे. थांबूया आजच्या या सेशनच्या माध्यमातून. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची जी काही माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत ते इथं तुम्हाला मिळत राहतील. चालेल. चलो, थँक्यू सो मच.